घटस्फोटाचा खटला चालू असतो. वकील: बाई, तुम्हाला मुलं किती? बाई: 3. एक 8 वर्षाचा, एक 5 वर्षाचा आणि एक 3 वर्षाचा. वकील: अरे च्या, पण तुम्ही तर म्हटलंय की 7 वर्षापूर्वी तुमचे यजमान तुमच्याशी भांडून घर सोडून गेले. बाई: घर सोडून गेले असले तरी अधूनमधून माफी मागायला येत होते. काल एका लग्नाला गेलो होतो. तिथे एक मुलगी फार आवडली. नंतर कळलं तिचंच लग्न आहे. एक खूप देखणी मुलगी जेव्हा जेव्हा डेअरीमध्ये दूध आणायला जायची, तेव्हा तेव्हा तिथे काम करणारा बंड्या इतरांनाही तिला पाहायला मिळावे म्हणून जोरात ओरडायचा, खवा आला रे. एक दिवस त्या मुलीच्या लक्षात सर्व प्रकार आला. नेहमीप्रमाणे बंड्या ओरडला, खवा आला रे. मुलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली, पण उष्टा झाला रे. गुरुजी, शौचालयाचे फायदे सांगा. गण्या: घरापासून लांब जावे लागत नाही. गुरुजी: शाबास. आणखी? गण्या: पुढे पुढे सरकावे लागत नाही. एकदा बाहेर जोराचा पाऊस चालू होता म्हणून नवरा घरी उशिरा येतो. बायको: काय हो, बाहेर एवढा जोराचा पाऊस पडतोय, घरी यायला एवढा उशीर का केला? लवकरच निघून यायचं ना. नवरा: अगं बाई, स्टेशनला भिजलेल्या साड्यांचा मोठा सेल लागला आहे ना, तो पाहत होतो. बायको खुश होते: मग आणली का एखादी साडी? नवरा: नाही ना. बायको: का नाही आणली? नवरा: सर्व बायकांनी नेसलेल्या होत्या ना. बायकोने नवऱ्याला जाम धुतला. जेवलीस का? 4 तुफान यशानंतर सादर आहे एक अजून लय फेमस प्रश्न. तुमच्या तिकडं पाऊस आहे का? गोरं होण्यासाठी बंड्याने खूप क्रीम वापरून पाहिले, पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी कंटाळून त्याने ओप्पो मोबाईल खरेदी केला. कधीही कुणाची हाय घेऊ नये. परवा सकाळी सकाळी शेजारीन हाय बोलली आणि मी घेतली अन बायकोने बघितली. गेल्या 3 दिवसापासून ढाब्यावर जेवतोय.